काल जेव्हा 5 वाजता हा निर्णय आला, अचानक धक्कादायक बेकायदेशीर निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, तेव्हा निलंग्यामध्ये एकच संतापाची लाट जनतेमध्ये उसळली। वंचितच्या काही नेत्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने चालू केली, त्यांनी बंद पुकारला। काँग्रेस पक्षानेही बंदला पाठिंबा दिला। हा बंद ऐतिहासिक एवढ्यासाठी आहे, सिंगल माणसाला आम्ही दुकान बंद कर असं न म्हणता केवळ आम्ही रस्त्यानं नमस्कार करत चालत आलो, परंतु सर्व दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी निलंग्यातल्या 100% सगळा बंद निवडणूक आयोग आणि भाजपच्या या बेकायदेशीर दुष्कृत्याच्या विरोधात त्या ठिकाणी खंबीरपणे पाळला। निलंग्यातल्या तमाम व्यापाऱ्यांचं, जनतेचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की टायगर जिंदा आहे। आता पुढचं पाऊल काय असणार आहे? आता अस्त्र बंद पुकारलं काय, हे लोक दुष्ट आहेत। दुष्टतेनं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्यांची जी मर्यादा होती, त्यांच्या 29 तारखेच्या GR मध्ये सुद्धा निवडणूक आयोगाची जी मर्यादा सांगितली ती नियमाप्रमाणे 26 तारखेला चिन्ह वाटप झालं पाहिजे। नाही झाल्यास ते अन्यायकारक ठरेल, ते बेकायदेशीर ठरेल। म्हणजे 26 तारखेला आमचं चिन्ह वाटप झालंय, आम्ही कायदेशीर आहोत। मग असं असताना आमची निवडणूक रद्द का? तुमच्या GR नुसार आम्ही कायदेशीर आहोत। GR मध्ये जी तारीख दिली त्या 26 तारखेलाच आमचं चिन्ह वाटप झालंय, रद्द करायचं कुठलंही कारण नव्हतं। म्हणून आम्ही निवडणूक आयोगाचा आणि त्या निवडणूक आयोगाचा मालक असलेल्या भाजपचा धिक्कार करण्यासाठी आज आवाज उठवला। आणि यापुढे सुद्धा आम्ही पुन्हा संघटित होऊन, आता त्यांनी 20 तारीख मतदानाची दिली, लातूर जिल्ह्याचा सगळ्यात मोठा सण, दिवाळीपेक्षा सुद्धा मोठा सण हा वेळामोशी आहे। 19ला वेळामोशी आहे, त्याचं स्पेशल असतं भजी आणि उंडे। तर आम्ही घोषणा दिली आहे, वेळामोशीला भजी आणि खाऊ उंडे, आणि 20 तारखेला हाकलून देऊ भाजपचे निलंग्यातील गुंडे। या घोषणेप्रमाणे आम्ही भाजपला परास्त करणार आणि लोकशाही मार्गाने घटनेला दिलेल्या अधिकारानुसार त्यांना चपराक देणार। आमदार निलंगेकर असं म्हणाले की भाजप आणि निवडणूक आयोग याचा काही संबंध आहे, जाणीवपूर्वक माझं नाव पेरण्याचं किंवा खोटं काम करते। निवडणूक रद्द झाल्याचं पत्र, स्थगित झाल्याचं पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल 5 वाजता काढलं। 12 वाजता ह्यांना कसं कळलं? आदल्या दिवशी यांच्या भावाला कसं कळलं मुंबईला जायला? आणि मुख्यमंत्र्याला कसं कळलं 12 वाजता? पत्र तर इथं 5 वाजता काढले, तुम्हाला अगोदर कसं कळलं? तुम्ही त्यांचे CID एजंट आहेत का? तुम्ही त्यांनी साठगाठ असल्याशिवाय तुम्हाला अगोदर कळलं कसं? हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही केंद्रीय करणार ना, आम्हाला जे आम्ही काल वकिलांशी चर्चा केली आहे, आम्ही कोर्टातही जाणार, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार। आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही आमचा बुलंद आवाज, सत्याचा आवाज हा उंचच उंच आणि अधिक ताकदीनं उठवल्याशिवाय राहणार नाही। राजकारण म्हणून भाजपाने कोर्टात दाव घेतले, निवडणूक खर्च जे झाला उमेदवाराचा ते मिळावा म्हणून भाजपाने कोर्टात दाव घेतले, तुमचं काय नाटक आहे तुम्ही सगळे? तुम्ही खर्च मागायचे एवढे गुणाचे होय? तुम्ही भाजपवाले एवढे गुणाचे? ते दाखवलेल्या खर्चाच्या 1000 पट खर्च केलाय। उगा ते नाटक आम्हालाही आवडलं नाही, आम्ही एक पोस्ट नाही यांची अन्याय झाला म्हणून सगळ्या शिवसेनेने निषेध केला, आम्ही त्याचं स्वागत करतो। वंचितनं निषेध केला, आम्ही त्याचं स्वागत करतो। काँग्रेसनं निषेध केला, अपक्षाने निषेध केला, भाजपनं मात्र त्याचं स्वागत केलंय। त्यांच्या सगळ्या पोस्ट स्वागताचे आहेत। न्यायालयाचा अवमान, आम्ही निषेध केला तर न्यायालयाचा, न्यायालयानं निवडणूक स्थगित केले का? निवडणूक आयोगानं केले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने केले। अत्यंत पापी असं निवडणूक आयोगाच्या ह्या अधिकाऱ्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, या लायकीचं कृत्य त्यांनी केलंय। घटनेचा, लोकशाहीचा गळा घोटलाय। 2 डिसेंबरला मतदान होणार होतं आणि तो रद्द करण्याची स्थगिती देण्यात आली। आणि काल पूर्व विरोधी पक्षनेता निलंगा येथे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आणि आज पत्रकार परिषद घेतली। काय सांगाल? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार देण्यात आलेला आहे। कुठं एखाद्या व्यक्तीच्या अधिकारावर जर गदा आला असेल तर तो पुढच्या
व्यवस्थेकडे त्यांनी त्या ठिकाणी न्याय मागतो, न्यायाची दाद त्या ठिकाणी मागत असतो. निवडणुकीमध्ये काही लोकांचे अर्ज, म्हणजे फक्त निलंगाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही लोकांचे अर्ज रद्द करण्यात आले होते. आणि अर्ज रद्द झाल्यानंतर व्यवस्थेच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये जे अधिकार दिलेले त्याच्यातून त्यांनी पुढच्या न्यायव्यवस्थेकडे दाद मागितली. आणि ती दाद मागितल्यामुळं काही निकाल 23च्या नंतर कोर्टाने, सन्मान्य न्यायव्यवस्थेने 23च्या नंतर निर्णय दिले. आणि निवडणूक आयोग त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलं की 23च्या आधी तुम्ही निर्णय प्रक्रिया करायला पाहिजे. न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ असते, त्यांच्या निर्णयाला अधीन राहून सर्वांनी काम करायचं असतं. आणि न्यायव्यवस्थेचे निर्णय काही ठिकाणी 23ला आले, काही 24ला आले, काही 25ला, 26ला आले. मग अशा सर्वांच्याच निवडणुका महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी त्यांनी पुढे ढकलल्या. आणि पुढे ढकलल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यामुळं आपल्याला हे जो प्रसंग घडलेला आहे तो प्रसंग घडलेला. पण आज मी आपल्या सर्वांना जे निलंग्यामध्ये काही लोकांनी ह्या राजकीय आपल्या पोळी भाजण्यासाठी किंवा काहीतरी आता लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करून घेण्यासाठी हे कुठंतरी आमदारांनीच केलेलं आहे. एकतर ते दोन गोष्टी राहू शकतात. त्यांनी एकतर जनतेला मूर्ख समजत असतील किंवा स्वतः मूर्ख असतील. कारण ही व्यवस्था, माझं त्यांनाच म्हणणं आहे, त्याच्यातले अनेक जण कायद्याचे पंडित आहेत, त्यांनी जरा थोडाफार अभ्यास करावा, या व्यवस्थेमध्ये जायला पाहिजे, हे कोण आणि कसं करू शकतंय. आणि माझा स्वतःचा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत माझा पाठपुरावा होता की निवडणुका वेळेवर व्हावी. राज्याच्या प्रथम नागरिक सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचा शेवटपर्यंत प्रयत्न होता, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होता की निवडणुका वेळेवर व्हाव्यात. आणि त्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. पण ज्या पद्धतीचं आणि चुकीचे शब्द वापरणं, चुकीच्या गोष्टी बोलणं, ही स्वायत्त संस्था आहे, त्याच्याबद्दलची नाराजगी आमच्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी, माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. पक्ष म्हणून आम्ही डेलिगेशन करणार आहे आणि त्याचसोबत सरकार म्हणून देखील आम्ही याचं रिप्रेझेंटेशन योग्य ठिकाणी करणार आहे. आणि जे घडलं, मुख्य निवडणूक आयोगाने ज्या चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टीचा निर्णय घेतला त्याच्या विरोधामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा उच्च ठिकाण असतं की जिथं आपण दाद मागू शकतो, ते म्हणजे कोर्ट. यांनी चुकीचं केलंय, यांच्यावर निश्चितपणे ताशेरे वडले पाहिजेत. यांच्यावर अशा पद्धतीचे कृतीबद्दलचं जो काही आमचं मत असेल, आम्ही सन्मान्य न्यायव्यवस्थेत हायकोर्टामध्ये आम्ही देखील त्या ठिकाणी गेलेलो आहे. आमचे माननीय इरपतगिरी साहेब आमचे तिथं वकील आहेत. ही एक व्यवस्था आहे, पण ह्याच्यामुळं तुम्ही जनतेला वेठीस धरणं हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे. आणि बंद करणं, आणि ते जनतेची काय चुकी होत, हातावरचं पोट आहे. गाडीवाले, छोटे छोटे भाजीवाले, तुम्ही बघा ना, ते भाजीवाले त्यांचा आजचा दिवसभरातला माल काय करणार त्यांनी, रोज त्यांच्या हातावरचं पोट आहे. हे अशा प्रकारचं. आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये आमच्याकडनं एक मुद्दा राहिला होता की लोकशाहीमध्ये जे आपल्याला विरोध करण्याचे जे माध्यम दिलेले, जे टूल्स दिलेले आहेत, त्याचाच वापर करायचा. लोकशाहीमध्ये बंद करणं हा मार्ग दिलेला नाहीये की तुम्ही कोणता बंद पुकारा, त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचा नुकसान होईल असा. कारण प्रत्येकाचे स्वतःचा अधिकार आहे. हे तुम्ही संविधानाच्या विरोधात जाऊन अशा प्रकारचं कृत्य करतात. आम्ही वचननाम्यात लिहिले, आमची नगरपालिका भविष्यामध्ये अशा प्रकारे जिथं सर्वसामान्यांचं नुकसान होईल अशा कोणत्याच बंदला आम्ही समर्थन देणार नाही. 288 पैकी आपला मुख्यमंत्र्यांना फोन आणि मुख्यमंत्री आपलं नाव घेऊन देणं स्टेटमेंट, त्याच्यामुळे निलंग्यामध्ये संभ्रम झाला विरोधीमध्ये, पक्षामध्ये. अहो, माझं काय नाही, तुम्ही पत्रकार आहात, मी परत फार सन्मानाने आपल्याला फार विनम्रतेने मी आपल्याला सांगतो, आपण पत्रकार बांधतो. विरोधी काय बोलतात ह्या गोष्टीला महत्व नाहीये. संविधान काय बोलतोय, पत्र काय बोलतात, अधिकार काय बोलतात, माहिती काय बोलते. आज जे आपले प्रश्न असतात विरोधिकांच्याच म्हणण्यावर आपण चालतोय असं आहे का हो? आपल्याला संविधानाने जे दिलेला जो अधिकार आहे, जे आपल्याला माहितीचे यंत्रणा दिलेले आहेत, जे माहिती आपल्याला घ्यायची, निवडणूक आयोगाचं काय निघाले पत्र, आपल्या आरोनी काय काढले पत्र, हे काय एका माणसाने सांगितले का? संभाजी पाटील डिक्टेट करतो का या संस्था? तुम्ही जे बोलून लोकांमध्ये जे संभ्रम करत आहेत, मला आज खरंच मी काय म्हंटलो, एकतर तुम्ही जनतेला मूर्ख समजत असताल किंवा तुम्ही स्वतः मूर्ख असताल. हे आजचा जो निर्णय आहे ना, आणि मी आपल्या निलंग्याच्या तमाम नागरिकांना मी आज आपल्याला आव्हान करतो, ज्यांनी आज आपलं नुकसान केलेलं आहे, आपल्या हातावरच्या पोटावर ज्यांनी गदा आणलेला आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपण जावा. गेल्या 20 तारखेला त्यांनी याचं उत्तर मतातून देईलच. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना वेठीस धरणं हे चुकीचं आहे. आणि काय लोकशाहीमध्ये काय बघा, अशा अनेकदा 2-3 दिवस निवडणुका पुढे ढकलल्या. आता आम्हालाही देखील माझे उमेदवार रडले अक्षरशः.
आणि मी रात्रीच्या 12-1 वाजूपर्यंत कसं आपलं बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आता याच्यातून आम्ही काय ठरवलं की चला पुढचे 10-15 दिवस आहेत, अजून लोकांपर्यंत जाऊ, लोकांना भेटू, जाऊ. आम्ही सज्ज आहे. शेवटचा एक प्रश्न, निवडणूक आयोगाचा आपण निषेध व्यक्त करणार आहोत. निषेध हा त्यांच्याबद्दलची आमची तीव्र नाराजगी आहे आणि आम्ही ती तीव्र नाराजगी आम्हाला दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांच्या उच्च जे त्याच्यापेक्षा जे सुपिरियर आहेत त्यांच्या विरोधात आम्ही त्यांच्याबद्दलचं रिप्रेझेंटेशन करणार आहे. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.